महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, महाराष्ट्र दिनमानमध्ये आपले सतीश गाडगे मी आपले स्वागत करत आहे। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठा भाऊ असलेल्या भाजपपेक्षा शिवसेने शिंदे गटाने जिल्ह्यात बाजी मारली। शिवसेना शिंदे गटाने स्थानिक आघाडी करत जयसिंगपूर, हातकंगले, कुरुंदवाड, मुरगुड या 4 नगरपालिकेवर भगवा फडकवला। कमी लोकसंख्या असलेल्या चंदगड, आजरा आणि हुपरी नगरपालिकेवर भाजपने विजय संपादन केला। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत गेली 10 वर्षे कट्टरवैरी असलेल्या हसन मुश्रीफ आणि समरित घाडगे यांनी एक हाती सत्ता मिळवली। गडिंग्लजमध्ये मंत्री मुश्रीफांनी बाजी मारत मोठ्या नगरपालिकेवर सत्ता काबीज केली। महाविकास आघाडीला माफक यश मिळाले असले तरी विधानसभेत शून्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाने पेठ, वडगाव आणि शिरोळ नगरपालिकेत विजय मिळवल्याने पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्षाने पन्हाळा, गिरिस्थान आणि मलकापूर नगरपालिकेत सत्ता कायम राखली आहे। संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेल्या कागल नगरपालिकेत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरित घाडगे गटाने एक हाती सत्ता प्राप्त केली। 20 पैकी 20 जागा जिंकून कागलचे सिकंदर असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सिद्ध केले। या निवडणुकीत कट्टरवैरी असलेले हसन मुश्रीफ आणि समरित घाडगे एकत्र आल्याने या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले होते। मुश्रीफ यांचे सेनापती म्हणून ओळख असलेल्या भैया माने यांच्या पत्नी सविता प्रताप माने या विजयी झाल्या। समरित घाडगे यांच्याशी युती झाल्याने कागलचा विजय सुकर झाला। मतदानापूर्वीच मुश्रीफ यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आल्या होत्या। शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी विजयासाठी जीवाचे रान केले, पण मुश्रीफ घाडगे गटाने एक हाती सत्ता मिळवण्यात दणदणीत यश मिळवले। कोल्हापूर जिल्ह्यात पहिला निकाल लागला तो मुरगुड नगरपालिकेचा। शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील या नगराध्यक्षपदासाठी निवडून आले आहेत। या ठिकाणी भाजप आणि शिवसेना पक्षाची युती होती। शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय सिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात आली। या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरित घाडगेला मोठा धक्का बसलेला आहे। मुरगडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे पराभूत झाले आहेत। ते शिवसेनेचे नगराध्यक्ष होते। त्यांच्या पत्नीही पराभूत झालेल्या आहेत। यावेळी राष्ट्रवादी अजित पवारच्या गटात राजेखान जमादार यांनी प्रवेश केला होता। त्यांच्या पत्नीही नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत। भाजप शिवसेना युतीचे 16 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना केवळ 4 जागा मिळालेल्या आहेत। निवडणुकीपूर्वी या निवडणुकीत मोठ्या घडामोडी झाल्या। मुश्रीफ गटातून माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील भाजप पक्षात गेले, पण मुरगुडवर मंडलिक गटाचे वर्चस्व असल्याने प्रवीणसिंह घाडगे यांच्या पत्नी सुहासिनी पाटील शिवसेनेकडून लढल्या आणि जिंकल्याही। गडिंग्लज नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला। विरोधी महायुतीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले। या निवडणुकीत मुश्रीफांच्या विरुद्ध जनता दल, भाजप, जनसुराज्य, शिवसेना, शिंदे महायुतीचे आव्हान होते। राष्ट्रवादीचे महेश तुर्भट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले। जनता दलाच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरे यांनी विरोधकाची मोड बांधत प्रयत्न केला, त्या स्वतः निवडून आल्या, पण विरोधी आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे चित्र गडिंग्लजमध्ये पाहायला मिळाले। पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेस जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार नगराध्यक्षपदी निवड झाल्या। ही नगर परिषद जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते। निवडणुकीपूर्वीच 20 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या। 16 जागांवर जनसुराज्य, भाजप आणि स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत। आमदार विनय कोरे यांनी आपला बालेकिल्ला राखत पन्हाळा गडावर जनसुराजचा गुलाल उधळला। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेत जनसुराज शक्ती पक्षाच्या भाजप युतीच्या रश्मी कोटावळे विजयी झाल्या। आमदार विनय कोरे आणि भाजपने एकत्रित निवडणूक लढवली। जनसुराज शक्ती पक्षाचे 10 उमेदवार विजयी झाले। शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांनी कडवी लढत दिली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 7 नगरसेवक निवडून आले। जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मिळालेले हे थोडेफार यश पाहायला मिळाले। हातकणंगले नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजित पाटील मोठ्या फरकाने विजयी झाले। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला 6, काँग्रेसला 5, शिवसेना ठाकरे गटाला 1, भाजपला 2 तर 3 अपक्ष निवडून आले।
हातकणंगलेच्या विजयात खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात प्रथमच चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, पण अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी बाजी मारत चंदगडमध्ये भाजपचे कमळ फुलवले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार राजेश पाटील आणि नंदिनी कोपेकर यांना एकत्र केले, पण दोन्ही राष्ट्रवादीची इथे काही डाळ शिजली नाही. शिवाजीराव पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळीक साधणारे नेते आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभा घेतली होती. या सभेचे फळ भाजपला मिळाले. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनील कानेकर विजयी झाले. नगरपालिकेत भाजपचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष राजश्री शाहू आघाडीला 8 जागांवर विजय मिळवला. एक अपक्ष आमदार विजयी झाला. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अशोकराव माने आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. अशोकराव माने यांच्या सूनबाई भाजपताराने आघाडीच्या उमेदवार सारिका अरविंद माने या पराभूत झाल्या. आमदारांचे पुत्र अरविंद माने हेही नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दत्त सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव पाटील आणि काँग्रेसचे अनिल यादव या गटाने वर्चस्व मिळवलेले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या योगिता कांबळे विजयी झाले आहेत. या नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील आणि आमदार अशोकराव पाटील यांची आघाडी तुल्यबळ होती, पण काँग्रेसने दोन्ही आमदारांना धोबीपछाड करत विजय संपादन केला. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्व या निवडणुकीत राखण्यात यश मिळवले. जिल्ह्यात मोठी नगरपालिका असलेल्या जयसिंगपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजश्री शाहू आघाडीच्या संजय पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे ते बंधू आहेत. यड्रावकरांच्या विरोधात काँग्रेस भाजप एकत्र आली होती, पण यड्रावकरांच्या करिश्म्यापुढे विरोधी आघाडी फिकी पडली. हुपरी नगरपालिकेत भाजप युतीचे उमेदवार आरपीआयचे मंगलराव माळगे विजयी झाले. हुपरीवर भाजपने सत्ता मिळवताना त्यांचे 18 उमेदवार विजयी झाले. मनसेने 2 जागा जिंकून जिल्ह्यात आपले अस्तित्व दाखवले. हुपरीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपला प्रभाव दाखवता आला नाही. मंगळराव माळगे यांनी हुपरीचे सरपंच म्हणून कार्य मतदारांना भावले. भाजपने ही जागा आरपीआयला दिली होती, पण माळगे कमळाच्या चिन्हावर लढले आणि विजयी झाले. पेठ वडगावमध्ये काँग्रेस प्रणित यादव गटाच्या विद्याताई पोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 2263 मतांनी विजयी झाल्या. विद्याताई पोळ दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या ठिकाणी यादव गटाचे 15 उमेदवार विजयी झाले, तर जनस्वराज्य सालपे आघाडीला 5 जागावर समाधान मानावे लागले. कुरुंदवाड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शाहू आघाडीच्या मनीषा डांगे विजयी झाल्या. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्याच विधानसभा मतदारसंघातील नगराध्यक्षपद जिंकून मतदारसंघावर दावा भक्कम केला आहे. मनीषा डांगे या भाजपमधून शाहू आघाडीत आल्या होत्या. सध्या यड्रावकर हे शिवसेना शिंदे गटावर असल्याने 4थ्या नगरपालिकेवर शिंदे गटाचा झेंडा फडकवण्यात आला. धन्यवाद.